आज ना मला मेथीची भाजी करायची होती. पालेभाज्या आणल्या आणि त्या लगेच केल्या की बऱ्या असतात, नाहीतर त्या पिवळ्या पडून जातात. भाजी रात्रीच नेसून ठेवलेली होती, मग कोरडीच करायची होती. इथे एका बाजूला शेंगदाणे भाजत ठेवले आणि भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्या, कारण तिखट भाजी छान लागते. आणि खूप असा लसूण घेतला. लसूण जास्त असला भाजीला की छान वास येतो. आता शेंगदाणे भाजून झाले आणि त्याच कढईत मी तेल टाकलं आणि भरपूर लसूण टाकला, म्हणजे भाजीला ना लसणाचा वास येतो. मग लसूण चांगला परतून घेतला, मग त्यात हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि शेंगदाण्याचे टरफलं काढून घेतले. तोपर्यंत इकडे बघा मिरच्या चांगल्या परतल्या होत्या. नंतर त्यात मी धुतलेली मेथीची भाजी टाकली आणि त्यावर चवीपुरतं मीठ टाकलं आणि भाजी चांगली परतून घेतली आणि शिजायला ठेवली. तोपर्यंत इकडे मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि ते मिक्सरला दळून घेतले. इकडे तोपर्यंत भाजी शिजलेली होती. मग मी ती भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि भाजी चांगली परतवून घेतली. तर मी अशा प्रकारे मेथीची भाजी करते. तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लगेच ना सकाळी सकाळी स्वयंपाक झालेला बरा असतो. एका बाजूला पोळ्या लाटून घेतल्या आणि सर्वांना जेवायला दिले. तर आजच्या जेवणासाठी होती मेथीची भाजी, चपाती आणि काकडी. तर जेवणं झाली आणि बघा दुपारी ना हा क्रिकेट खेळून आला. तर त्याला ना खूप असं थंड पिऊशी वाटत होते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे. आणि कोकणातून जे मी हे कोकम सिरप आणलेलं होतं, मग त्याने मस्त आम्हाला चौघांना कोकम केलं. ते पिऊन मस्त थंड वाटलं आणि त्याची चवही खूप छान होती. काल आम्ही ट्रायपॉड आणलेला होता. मग तो म्हटला, चल मी तुला ट्रायपॉडची सेटिंग कशी करायची ते शिकवतो. मग त्याने मला ट्रायपॉड कसा लावायचा, त्याला फोन कसा लावायचा, त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची आणि त्याची मग शूटिंग कशी करायची हे त्याने सर्व शिकवलं. बघा मुलं आपल्याला कसे शिकवत असतात ना. त्यानंतर ना आमचं हे सर्व शिकून वगैरे झालं आणि मग ते दोघं मस्त क्रिकेट खेळायला लागले. क्रिकेट बघता बघता आजचा दिवस इथेच संपला.